जय गुरु. जय गुरु. आपण एक 2-3 मिनिटं वाट बघूयात. हो, आज अजून कोणी आलेलंच दिसत नाहीये. हम्म. बघूयात, आपण एक 2-3 मिनिटं वाट बघू, कारण की खरोखर चालेल. चला, आपण सुरुवात करूयात. तर आपण आतापर्यंत बालबोध शिकलो. म्हणजे जे खरोखर बालबोध होतं, जसं आई मुलाला शिकवते त्याप्रमाणे अ, अक्षर ओळख झाली, काही काही शब्द ओळख झाली. त्याच्या पुढची पायरीवर आपण गेलो आणि त्यावेळेला आपण प्रारंभ म्हणजे आता भाषा थोडी थोडी आपण वाक्य शिकलो. त्यातले वर्तमान काळ शिकला, भविष्य काळ शिकला आणि ज्याला आपण बोली भूतकाळ किंवा अर्धवट भूतकाळ म्हणतो तसं धातुसाधितही शिकलो. आपण वेगवेगळे म्हणजे निदान देव हा आकारांत पुल्लिंगी शब्द बघितला आणि तत्सम इतर शब्दही बघितले. अ, आणि त्याचबरोबर आपण माला हा स्त्रीलिंगी शब्द पण शिकलो, आकारांती. बरोबर आहे. आणि आपण भविष्यकाळी पण रूप बघितली, गमगच्छतीचं गमिष्यसी वगैरे इत्यादी. बरोबर आहे. तर आता आपण प्रवेशचा अभ्यासाला सुरुवात करतोय. प्रवेश म्हणजे आता खरोखर आपण थोडं आता व्याकरणामध्ये जरा थोडं खोल जायला सुरुवात करतोय. आतापर्यंत तुम्हाला अनेक ठिकाणी आम्ही सांगत आलो होतो, की ठीक आहे, हे तुम्हाला पुढे कळेल. याचं व्याकरण आत्ता जास्त लक्ष देऊ नका, कारण की माणूस व्याकरणात खोल जायला लागला की गांगरून जातो. पण आता हळू आपल्याला त्याच व्याकरणाशी ओळख करून घ्यायची आहे. परत जसं सरांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे, की आपण व्याकरणाचा बाऊ करून घ्यायचा नाही, पण आता व्याकरण समजावून घ्यायचा अ, प्रामाणिक प्रयत्न मात्र करायचा आहे. ठीक आहे. आणि एकंदर सरांच्या आधीच्या बॅचेस म्हणा किंवा आमची बॅच, आमचा अनुभव तरी असा आहे, की ज्याचं प्रवेश
चांगल्या प्रकारे तयारी होते त्याला पुढे परिचय आणि कोविड मध्ये जास्त अडचणी येत नाहीत. म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला कळकळीची विनंती करतो की प्रवेश लक्षपूर्वक करा. जितकं जास्त लक्ष द्याल, जितकं जास्त वेळ अभ्यासक्रमात घालवाल, तेवढे तुम्हाला त्याचे पुढचे जे अभ्यासक्रम आहेत ते सोपे व्हायला. ठीक आहे. या परीक्षेला आपल्याला 2 पुस्तक आहेत. भाग 2 आणि भाग 3 असं म्हणतात. आता भाग 2 का? तर तुमचं प्रारंभला भाग 1 हे पुस्तक झालेलं आहे. तुम्ही जर का ते पुस्तक कधी बघितलं असेल तर त्याच्या पहिल्याच पानावर भाग 1 असं लिहिलेलं होतं. आणि ते प्रारंभच होतं आणि आता भाग 2 आणि भाग 3 अशी 2 पुस्तकं आपल्याला शिकायची आहेत. आणि आपली परीक्षा ही 12 सप्टेंबर 13 सप्टेंबरच्या शनिवार रविवारी असेल किंवा 19 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबर च्या सुरुवातीला असेल. बहुतेक करून माझा अंदाज असा आहे की 12 आणि 13 सप्टेंबरचा जो शनिवार रविवार आहे त्यावेळेला आपली परीक्षा होईल. त्यामुळे आता सगळ्यांना परीक्षा कधी असणार आहे हा प्रश्न परत परत विचारायची आता गरज नाही. ठीक आहे. आपल्याला 2 पुस्तक आहेत. मी तुम्हाला आज हिंदी आवृत्त्या पण पाठवलेल्या आहेत आणि भाग 2 ची मराठी आवृत्ती जी आहे ती पण पाठवली आहे. मी शोधतो माझ्याकडे भाग 3 ची मराठी आवृत्ती असेल तर. ती मिळताच क्षणी मी तीही तुम्हाला पाठवेन. ठीक आहे. आता प्रवेश बद्दल अजून कोणाला शंका आहेत का? आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करतोय त्याआधी. आज भारतीय वेळेनुसार 25 तारीख आहे. 25 मे ला आपण सुरुवात करतोय आणि आपण असं म्हणतोय की 12 सप्टेंबरला आपला पेपर असेल. आता यामध्ये जनरली असं असतं भाग 1 जो असतो तो शनिवारी असतो. म्हणजे भाग 2 ची परीक्षा शनिवारी असेल आणि भाग 3 ची परीक्षा रविवारी असेल. म्हणजे एका शनिवारी तुम्हाला 2 तास उत्तरपत्रिका लिहायची आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी अजून 2 तास भाग 3 ची परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे. 2 दिवसाची परीक्षा असेल. 2 प्रश्नपत्रिका येणार आहेत. प्रत्येक पत्रिकेला 2 तास आहेत सोडवण्यासाठी. एक शनिवारी आणि एक रविवारी. आहेत कोणाला काही शंका याच्यात? आतापर्यंत बोललेलो आहे त्यात. नाही सर, ठीक आहे. हा, ठीक आहे. चालेल. मग आपण आता अभ्यासक्रमाला सरळ हात घालूयात. प्रारंभ का बरं ओपन केलाय? त्याला ओपन करतो बरं का. डाउनलोड करून ठेवलं होतं मी. प्रवेश. ठीक आहे. चालेल. हा, तर प्रवेश परीक्षा भाग 2 प्रथम पाठ. ठीक आहे. आता यामध्ये आपण बघा इकारांत पुल्लिंगी कवी शब्द आता शिकणार आहोत. ठीक आहे. तर कोण वाचणार आहे? सांगा. आपण नेहमीप्रमाणे छायाताई नाही चाललेल्या बघितल्या मी. लताताई तुम्ही आहात. हो, बर. हा. इकारांत पुल्लिंगी कवी शब्द. हम्म. कवी ह कवी कवीही
हा आता कवी ही म्हणायचं बरोबर. कवी ही, कवी, कवयः आणि प्रथमा. प्रथमा. हा कवीम, कवी, कवी, कवीन द्वितीया. बरोबर. कवीना, कवीभ्याम, कवीभिः तृतीया. हम्म कवये, कवीभ्याम, कवीभ्यः चतुर्थी. हम्म कवेः, कवीभ्याम, कवीभ्य पंचमी. कवेः, नाही ताई, कव्यो कवेः. हा कवेः, कवयोः, कवीनां षष्ठी. कौ कौ कवौ, हम्म कव्यौ, कव्योः, कवीषु, कव्योः. कव्योः हो, कवीषु सप्तमी. हे कवी, हे कवी, हे कवयः. संबोधन. बरोबर आहे ताई. तुम्हाला हे लक्षात आलंय का की जेव्हा विसर्ग असतो, हे बघा, हे जे दोन डॉट हा असतात की नाही, हो हे हो, त्याच्या अलीकडे कुठला जो स्वर असतो ना, स्वर असेल तसं बोलायचं. तसंच त्या ह ला तो स्वर लावायचा. म्हणजे हा आता बघा, कवे हे मध्ये ए आहे, बरोबर आहे. मग ह हा ला पण ए लावला की काय होईल? हे हे. मग क वे हे. वे हे. बरोबर आहे. कवे हा हे असा हा शब्द वाचला जाईल. हा आता इथे बघा, इथे कुठला आहे? कव्य. ओ. ओ आहे, बरोबर आहे. ओ हा मग आता ह ला जर का मी ओ लावला तर कसं म्हणेन मी? हो. क क क कहव्यो. यो नाही. नाही, शेवटी ह आला पाहिजे. हा. कयो हो, हो कव्यो. कयो हो, कव्यो अधिक ह अधिक ओ म्हणजे काय होईल? कव्यो हो. हा, बरोबर. आता इथे घ्या, हा, कवीही, बरोबर आहे. कवी हा म्हणजे तिथे कवी ई आलेला आहे, ई. ई आलं. बरोबर आहे. म्हणजे आता ह हो मध्ये पण आपल्याला ई लावायचा आहे, ई ह ला. लावायचं. मग पहिल्यांदा कवीही आधी ह ला आधी ई लावा, काय होईल? ही 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 होईल, होईल. बरोबर आहे. म्हणजे कवी अधिक ही, कवीही. कवीही. आता इथे बघा, हा, कवय, कवयः. कवयः कवय, य म्हणजे काय? अ आला. ओ मग ह ला अधिक अ केला तर काय होईल? ह अधिक अ, हो ह. हो कवय ह. हो. आता हे करा बघू तुम्ही. कवी भी. कवी हा, कवी कवी भी. हा भी मध्ये काय आला? कवीभिः ई आला. हा कवीभिः. हा, हे लक्षात येऊ देत. हो आता हे वाचा. कवीभ्यः. करेक्ट. हे वाचा. कवीभ्यः. आता हे वाचा. कवेः. करेक्ट. अगदी बरोबर ताई. आणि आता हे वाचा. कव्योः. करेक्ट. जमलं ना ताई तुम्हाला व्यवस्थित? हा, आता हे वाचायचं जमतंय पण थोडं लक्षात राहायचं नाही जमतंय अजून. अगदी साधं आहे बघा. कव्यो हो, हे हा डॉट आले नाही ना नाही की पहिल्यांदा नाही कव्य. वाचायचं जमतंय आता. समजा आज तर हा तुम्ही खूप क्लिअर केलं. आता वाचायचं शक्यतो चुकणार नाही. हा, ठीक आहे. तर आपण हा हा, कवी हा शब्द बघितला, बरोबर हो आहे. आता तसेच आपण इतर शब्द बघणार आहोत, बर का. हा. हरी. हरिः. हा कपिः. हा. रविः. अरिः. हरी म्हणजे ऋषी शत्रू. हा शब्द. ऋषीः. हम्म. ऋषीः. ऋषीः. हा. आता नृपतीः. हम्म. सारथीः. नृपती म्हणजे अतिथी राजा किंवा भूपती, राजा. हे तुम्हाला हा माहिती आहे. हो माहिती आहे. हा, सारथीः म्हणजे सारथी, ते पण माहिती आहे. बरोबर आहे. आता पण इथे एक अति लक्षात घ्या ताई, सारथी ह्रस्व आपण आहे मराठीत हा हा आणि रस्व आहे, मराठीत दीर्घ मराठीमध्ये नाही. दीर्घ येतो. हो तसंच इथे आहे, अतिथीमध्ये थी हा. ह्रस्व आहे पण मराठीमध्ये पण मराठीत दीर्घ पण आहे. रस्वच नाही, तर मराठीत रस्वच आहे. नाही, दीर्घ आहे ना थी. हा थी दीर्घ आहे.
पण हा अति अति रस अति मधला ती बरोबर ती आहे, रस सारखाच आहे. करेक्ट. हा अतिथी थिही यतिही हा म्हणजे संन्यासी, यतिही हा हा थोडासा नवीन शब्द आहे समजा लक्षात ठेवायला. हा आणि हा कलीही कलियुग, म्हणजेच कलीही कलयुग. कलियुग, कलीही म्हणजेच कलियुग, किंवा हो आपण मराठीत कलियुग, नुसतं कली म्हणतो ना. कलियुग हा हा तो. ठीक आहे, चालेल. मग हो आता आपण पुढे जाऊ. आता लताताई हो नंतर कोण आहेत? माधवी ताई दळवी आहेत ना. हं. ताई हो. परत एकदा हे सगळे शब्द वाचा. अन्याः शब्दाः इकारांत पुल्लिंग. हरिः हरी, कपिः वानर, रविः सूर्य, हरिः शत्रू, ऋषीः ऋषी, नृपती म्हणजे भूपती राजा, सारथी सारथी, सारथीः सारथी, अतिथीः अतिथी, यतीः संन्यासी आणि कलीही म्हणजे कलियुग. अगदी बरोबर. ठीक आहे. तर आता उद्याला ग्रहपाठ म्हणून प्रत्येकाने कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो शब्द घ्यायचा आणि सगळ्या विभक्ती लिहून ग्रुपवर टाकायच्या आहेत. हम्म. तुम्हाला कुठलाही शब्द आवडेल तो घ्या, काही हरकत नाही. पण मला चालेल सगळ्यांचा वर्गपाठ झालेला दिसला पाहिजे. चालेल 2 मिनिटं लागतात. शब्द कवीमध्ये समोर ठेवायचा आहे. आपण बघून शब्द लिहिणार आहोत सगळं, आणि त्याचा फोटो पाठवायचा आहे. हो हा ठीक आहे. आता ठीक आहे. माधवीताई दळवी नंतर सीमाताई सोनसळे आहेत. हो हा आता आपण काही नवीन क्रियापद बघतोय बरं का. हो क्रियापदाने प्रत्येकाने 2-2 घ्या आता, बर किंवा घ्या तुम्ही चार क्रियापदाने चार 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 घ्या, चला हरकत काही नाही. जप जपती, नाही, जप जप करणे, जप जपती जप म्हणायचं. हा. जप जपती, जप हम्म करत आहे. हा, किंवा जप चर करतो. आता हे हिंदी मधल्या जप स्लाइड्स आहेत करत म्हणून ते हा. हिंदीत दिलंय. चर चरती हम्म चालतो. हा रक्ष आता रक्षती, आता इथं मराठी रक्षण मधला करतो. चर वेगळा बरं का. आपण जे म्हणतो ना की काय हो चरतोयस नुसता, तो वेगळा. हा हा व खड्डा पण आहे ना, चर खंड थोडासा चर म्हणजे खड्डा, तो वेगळा अजून. हा तो वेगळा. हम्म, हस हसती, हसतो. हा इथं वम रक्षाचा पाय मोडायला हवा होता का क्ष? हा त्या का आता नाही? या बऱ्याच चुका आहेत, त्याही सुधारायला लागतील. हम्म. पण रक्षाचा पाय मोडायला पाहिजे, हे बरोबर आहे. हम्म. हा पुढची 4 कोण घेत आहे? एकदम कपिलजी आहेत का आता? हो. वम वमती, हा वमन करणे. हम्म नम नमती, नमस्कार करणे. हम्म दह दहती, जळणे. तप तपती, हम्म तप करणे. बरोबर. आता मला एक सांगा की दहचा एखादा शब्द आठवतोय का तुम्हाला? अगदी आपण खूप वापरलेला आहे. आपण ते रावणाचं दहन करतो दसऱ्याच्या बरोबर दिवशी. बरोबर आहे, एक्झॅक्टली. म्हणजे आपण रावणाच्या प्रतिमेचं दहन करतो, बरोबर. आणि अजून एक शब्द आपण त्याहूनही आपल्याला जवळचा आहे, अग्निदहन दहा करतो बघा आपण. म्हणजे कुठली व्यक्ती गेली की आपण स्मशानात जातो आणि अग्निदहन करतो. अग्निदहन संस्कार ज्याला म्हणतो ना आपण, तो. कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात आपण हा संस्कार केलेला असणारच, जवळच्या नातेवाईकाबद्दल किंवा जवळच्या व्यक्तीसाठी. हो. तप हा तर अगदी सरळ सोट प्रश्न आहे, म्हणजे आहे. त्यात आता आपण जे तप म्हणतो ना, ते देखील खऱ्या अर्थाने ताप होणे, शरीराला भाजल्यासारखे जे त्रास होतो ना, त्याला तप म्हणतात. आपण जे म्हणतो ना ऋषी मुनी तप करतात, म्हणजे काय करतात ते? ते स्वतःच्या शरीराला त्रास होईल अशा अवस्थेमध्ये एखादी गोष्ट
एक लक्ष केंद्रित करून करतात, त्याला तप म्हणतात. आता तुम्ही समजा अभ्यास करत असाल तर अभ्यास हा कसा केला पाहिजे, तर कोचावर किंवा पलंगावर लोळून नाही, तो बसून पाठीच्या कण्याला त्रास झाला पाहिजे, मांडीला त्रास झाला पाहिजे, आणि असं त्रास होईस्तवर आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो त्याला म्हणतात तप करणे. एका अर्थाने आपलं शरीर त्यावेळेला तपतं. आपण म्हणतो ना मनस्ताप झाला, म्हणजे मनाला त्रास झाला, बरोबर आहे. तर या तप या धातूपासूनच हे सगळे पुढे शब्द तयार होतात. रुपाली ताई, तुम्ही घेताय का पुढचा? सगळं दहच दाह दाह होईल ना? हो, मराठीमध्ये चालेल मराठीत ना? आहे, मराठीत झाला तो शब्द. दाह. चालेल. हा, घ्या पुढचे शब्द. माझ्या वसती म्हणजे हा. राहतो. बरोबर आहे. वांछती म्हणजे इच्छा करतो. हा शंसती म्हणजे बोलतो. हा त्यजती म्हणजे त्याग करतो किंवा सोडतो. हा ठीक आहे. आता वस वरून वसतिगृह हा शब्द आता आपण शिकलो होतो, हम्म. बरोबर आहे. हो. वांछ हा नवीन शब्द आहे, पण आपण तुम्ही जर का ज्ञानेश्वरांचं पसायदान म्हणत असाल, जो जो जे जो वांछित वांछील तो ते लाहो, हम्म. हा वांछ त्यातला तो शब्द आहे. अथर्वशीर्षामध्ये पण आहे ना. हा यो कुठं दुर्वांकुरैर्यजति स वांछित फलमवाप्नोति. बरोबर आहे. वांछित फल म्हणजे इच्छिलेलं फळ. इच्छिलेलं फळ. शंस. आता बघा, प्रशंसा हा शब्द असाच झालेला आहे. जिथे आपण एखाद्या विषयी चांगलं बोलतो ना त्याला चांगलं बोलतो. प्रशंसा म्हणतो. प्रशंसा. ठीक आहे. नंतर त्याच म्हणजे त्याच तर मराठीत अर्थ काय आहे याचा? शंसचा नाही, बोलणे बोलणे. हा. प्रशंसा म्हणलं असतं तर चांगलं बोलणे. हा. त्यांनी माझी प्रशंसा केली म्हणजे त्यांनी माझ्याविषयी तो चांगलं बोलला. हे बोलणे, बरोबर. हा. त्याज नाही, हा आपला व्हायचा आहे ना. रुपाली ताई, तुम्ही त्याज घेतला होतात का? हो, घेतला. त्यजती म्हणजे त्याग त्याग. करणे किंवा सोडणे. बरोबर आहे. सोडतो. त्याच्यावरून त्याग हा शब्द आपण मराठीत घेतलाय, बरोबर आहे. आता पुढे कोण येत आहे? रुपालीताई नंतर कोणी जॉईन झाले? विशाखाताई किंवा सुकेशाताई, मोहिनीताई. सुकेशाताई आहेत. हा, सुकेशाताई. मी हा त्यज हा घ्या. सोडतो किंवा छोड़ता है. अल्प जलपति जल्प येते. जलपति बड़बड़ाता है, बकवास करता है म्हणजे म्हणजे व्यर्थ बडबडतो. निंद निंदती निंदता है. हा, आणि पुढचा क्षिपति फेकता है. हा. आता बघा, जल्प हा नवीन शब्द आपण शिकलो आज. आपण म्हणजे बडबड करणे, बकवास करणे याला जलपती हा आहे. पण निंद हा मात्र आपण खूप वापरलेला आहे. निंदा करणे, बरोबर आहे. कुणी निंदा कुणी वंदा, चोरी हाच आमचा धंदा, असं एक हास्यास्पद म्हण होती, बरोबर. ऐकलेत का कुणी ही म्हण? हो. निंदकाचे घर असावे शेजारी. क्षिप. आता मला याची काही उदाहरणं सांगा बघू. काय क्षिप हा शब्द बघितल्यावर तुमच्या डोक्यात काय काय गोष्टी येत आहेत? शिंपडणे आपला मराठीतला आहे तसं वाटत नाही मला. क्षिप वरून फेकणे याला समानार्थी कुठले कुठले शब्द येत आहेत डोक्यात? शिंपण. शिंपणे, शिंपडणे दोन्ही नाही, मला अपेक्षा होती क्षेपणास्त्र.
हा क्षेपणास्त्र. बरोबर आहे. जे अस्त्र बरोबर. फेकलं जातं त्याला क्षेपणास्त्र म्हणतात. बरोबर. बरोबर. ध्वनिक्षेपक म्हणजे काय? लाऊड स्पीकर. कारण की तो आवाज फेकतो. बरोबर. ध्वनिक्षेपक. नंतर आपलं जे यान असतं चांद्रयानाने प्रक्षेपण केलं. बरोबर. आठवतंय का? चांद्रयान 3 वर्षापूर्वी हो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ आपण चांद्रयान उतरवलं होतं. पहिला प्रयत्न फसला होता, पण त्यातनं शास्त्रज्ञांनी अनेक गोष्टी शिकल्या आणि आपण नेटाने पूर्ण केलं ते काम. तिथे आपण प्रक्षेपण श्रीहरिकोटाला प्रक्षेपण स्थानक आहे दक्षिणेत, की जिथनं आपण अनेक उपग्रह प्रक्षेपित करतो. ठीक आहे. हा, अरे बापरे, बलच पुढे गेलं का? एक मिनिट, एवढंच पुढे. चालेल. आता आपण अरे बापरे, हे जरा लाइनिंग गडबडलंय, याचं बरंच डागडुजी करायला लागेल. बर, दिसतंय का आता तुम्हाला नीट? हा, आता इथे हिंदी भाषायाम अनुवाद असं जरी म्हणलं करा, असं जरी असलं तरी आपण मराठीत करूयात. ठीक आहे. तर आता कोण झालं होतं शेवटी? सुकेशाताई झाल्या होत्या का? बरोबर. मग आपण एकदम लताताईंकडे जाऊ. मग सॉरी, शेवट कोण झालं होतं? सुकेशाताईच झाल्या त्या, बहुतेक विद्याताई येतात मला वाटलं, माहित नाही मला नक्की. नाही, विद्याताईंचं नाहीये आता मध्ये. तुम्ही विद्याताई तेंडोलकरांबद्दल बोलताय का? हो हो. हा, मग त्या सीमाताई सोनसळे नंतर आहेत. हा, ठीक आहे. त्यामुळे लताताईकडेच जायला लागेल आपल्याला. हिंदी भाषायाः अनुवाद. हा, तर आपण हिंदी ऐवजी मराठी भाषायाम अनुवाद असं वाच. अनुवाद. कविः सूर्यास्त समयस्य सौंदर्यम आहे तिथे अनुस्वारेमध्ये ताई. सौंदर्यम दृष्ट्वा काव्यम करोति. हा, कवी सूर्यास्त समयस्य म्हणजे सूर्याच्या वेळी, सूर्यास्त समयाचं म्हणजे सूर्योदयाच्या वेळी नाही ताई, सूर्योदय का सूर्यास्त आहे ना? सूर्यास्ताच्या वेळी सौंदर्य पाहून. ताई 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 एक मिनिट. आपल्याला शब्दशः अनुवाद करायचा आहे. सूर्यास्त समयाचं. सूर्यास्ताच्या वेळी नाही, सूर्यास्ताच्या म्हणलंय का? सूर्यास्त समयाच्या. समयाचं सौंदर्य. समयाचे सौंदर्य दृष्टवा म्हणजे पाहणे, पाहून काव्यम काव्य करतो. बरोबर आहे. कवी सूर्यास्त समयाचे सौंदर्य पाहून काव्य करतो. आपल्याला शब्दशः अर्थ करायचा आहे, म्हणून सूर्यास्त समय हा एकच शब्द आपल्याला घ्यावा लागेल. हो. हा, पुढचं कोण घेत आहे आता? लताताई नंतर
माझ्या मते एकदम माधवीताई दळवी आहेत. माधवीताई, हो आले. म्यूट वर हा. होते. दुसरं अहमपि काव्यम. हा. अहमपि काव्यम कर्तुमिच्छामि. हा अहमपि मी पण. हा काव्यम म्हणजे कविता, हा काव्य. अहम अधिक अपि, बरोबर आहे. हा. हा आता अहम. इथे तुम्ही संधी पण शिकला होतात. त्यामुळे हो. आता आपल्याला संधीचा विग्रह करणं अनिवार्य आहे. बर. हा. कर्तुम इच्छामी काय होईल? कर्तु म्हणजे करणे, मिच्छामी इच्छा आहे असं. मिच्छामी असा शब्द आहे काही कुठलं क्रियापद चालतं? अहमला आम्ही लागतं इच्छामी. कर्तुमधिक इच्छामि. कर्तुम आणि इच्छा असं होणार ते. कर्तुम इच्छा. संधी आहे कर्तुम इथे परत. हो, पण कर्तुम अधिक इच्छामी अशी संधी आहे ही. हो. हा. कर्तुम कर्तुम अधिक इच्छामी. इच्छामी. हा मग कर्तुम इच्छामी म्हणजे इच्छा करते. हा. मी मी सुद्धा मी पण. हा मी सुद्धा कविता करायची इच्छा करते. हा इथे अगदी करते बरोबर. होईल ना. हो करतोच म्हणलं हो पाहिजे असं काही हो, नाही नाही. नाही, तुम्ही स्त्रीलिंगी आहेत त्यामुळे तुम्ही करते म्हणणार. हम्म. हम्म. अहमपि. बरं ठीक आहे. हे कर्ता सापेक्ष आहे ना. इथे बोलायची इच्छा करायचं कार्य तुम्ही करताय आणि तुम्ही स्त्रीलिंगी आहात त्यामुळे तुम्ही मी हम्म. करते म्हणणार. हम्म. पुढे कवीन तुमच्या नंतर कोण दृष्ट्वा. येतात? मी सीमा. सीमाताई. हा हो. बरोबर. कवीन दृष्ट्वा मम हृदये आनंदः भवति. हा. आता कवींना बघून. कवीन म्हणजे हा. काय झालं की कुठली विभक्ती आहे? देवांसारखी आहे का? तृतीय आहे का? करेक्ट, अगदी बरोबर. पण बघा देवान काय येते? म्हणजे सह नाही, पण तृतीय तेव्हा वापरायचो. बरोबर आहे. सहला तृतीय होती आणि त्याचे हा. प्रत्यय काय होते? नेहेशी, नेही, ईशी. हो. मग ते आहेत का? कवीला बघून आहे ना हे. ला आहे, कवी. बरोबर आहे. म्हणजे स हा, लाते, ला. सला नाते. म्हणजे मग कुठली विभक्ती असू शकते? एक तर चतुर्थी असू शकते किंवा द्वितीय असू द्वितीय. शकते. हा, मग आता ठरवा काय करायचं. हे कवीला कोणाला बघून कवींना म्हणजे बघून होईल का? म्हणजे स ला ते, स ला ना ते, ना आहे ना तो अनेक वचनातला, हा. तो कवींना. हा. कवींना पाहून किंवा बघून माझ्या हृदयात, कारण की हृदय म्हणजे सप्तमी, माझ्या हृदयात आनंद होतो. होतो. मग ते द्वितीय आणि चतुर्थी मध्ये गोंधळ होतो तेव्हा काय म्हणजे आता बघायचं. बघा, चतुर्थीला आपण काय म्हणतो? संप्रदान म्हणतो, बरोबर आहे. एखाद्याच्या प्रती. हा. रामाय तस्मै नमा, म्हणजे त्या रामाप्रती मी नमस्कार करतो. संप्रदान, दान दिल्यासारखं काहीतरी आपण अर्पण केल्यासारखं करतो, बरोबर. तिथे चतुर्थी येते. ठीक आहे. आणि मी घराला जाते किंवा मी घरास जाते, तिथे द्वितीय येते. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, गावकरी लोक बरोबर बोलतात, मी घरला जातो. घरला जातो.
ठीक आहे. म्हणजे पुढचं इथे हा चतुर्थी आपण धरायची ना. नाही, चतुर्थी नाही, द्वितीय धरायची. द्वितीय आहे. इथे इथे कवीन कवींना स ला ते कवीन सलाना ते. इथे संप्रदानात्मक भावना कुठेशी येत ताई, मला दाखवा ना. हम्म नाही येत. हा, ही बघू नये. द्वितीय हो आहे. द्वितीय. आहे क्लिअर का? अजूनही काही शंका आहेत सीमाताई? नाही. हा, ठीक आहे. आणि मम ही कुठली आहे विभक्ती? तृतीया. का बरं? नाही, माझा अहम अजून पाठच नाही झालेला. नाही, पण इथे बघा ना. अच्छा, म्हणजे षष्ठी आहे का? हा, नाही, बरोबर आहे, कवीन. संबंध आहे. हम्म. बरोबर आहे. मम माता मम पिता म्हणजे माझा मम. बाप किंवा माझी आई. अच्छा. षष्ठी. संबंध दाखवतोय ना हृदयाशी. हम्म. हम्म. ठीक आहे. बरोबर. हा, हो. मग आता सीमाताई नंतर कोण येत आहे? एकदम कपिलजीच असणार. हो. हा, कविना कविना कालिदासेन रघुवंशम नामम महाकाव्यम विरचितम. हम्म. आता बघू. हा, कवी आता सगळ्यात पहिल्यांदा आधी क्रियापदाचा आपण बघूयात. काय हो हे क्रियापद? विरचितम. हा, ते कळलं मला, पण म्हणजे काय क्रियापद म्हणजे आधी काळ कुठला आहे वगैरे काय बोलता येईल आपल्याला? भूतकाळ ना. एक मिनिट. कोणी इतरांनी बोलायचं नाही. आता फक्त बोलायची परवानगी कपिलजींना आणि चूक करायची परवानगी त्यांनाच आहे. हो, हा भूतकाळ आहे. का रचना बरं वाटतंय होईल. तुम्हाला? ते खालचं हिंदी वाचलं नाही, ते म्हणून नका वाचू. शब्द नसतं ते वाक्य. नाही माहिती. तुम्ही धातू साधित आत्ताच शिकला होतात बघा, शेवट. हो विरचित, विरचिता, विरचितम. हो, अच्छा, त्यातून आलं ते. ओके. बरोबर आहे. म्हणजे हे हो. धातू साधित म्हणून वापरले. म्हणजे बोली भूतकाळ किंवा ज्याला अर्धवट भूतकाळ आहे ते बोलतो. म्हणजे रचलं. बरोबर. विरचितम म्हणजे रचलं. ठीक आहे. कोणी रचलं? तो कर्ता असणार. पण आता काय झालं, हे धातू साधित आहे. म्हणजे आपला कर्ता जो असतो तो कुठल्या विभक्तीत जायला पाहिजे आता? धातू साधिताची अपेक्षा काय होती? आणि वाक्य काय आहे? सकर्मक वाक्य आहे. कोणी रचलं? हो, कालिदासानी रचलं. काय कालिदासाने रचलं. रचलं? हो. रघुवंश नावाचं महाकाव्य. बरोबर. म्हणजे कोण आणि कायची उत्तरं वेगळी आली, म्हणजे सकर्मक आहे. हो. मग सकर्मक तृतीया. धातू साधितामध्ये कर्ता कुठल्या विभक्तीत जायला पाहिजे? तृतीया का? करेक्ट, अगदी बरोबर. म्हणून कालिदासेन आलं. आणि कालिदासेनची विशेषण काय आहे? ऍडजेक्टिव्ह काय आहे सब्जेक्टचं? कवी. कवी. मग कवीचं कवी ना व्हायला पाहिजे, कारण की कालिदासेन तृतीय आहे. मग कवीची तृतीया कवी ना आहे. हो, बरोबर. आत्ताच आपण कवी हा शब्द शिकला ना. बरोबर. हा, म्हणून कवीना कालिदासेन दोन्ही तृतीयेतले शब्द, कारण की ते दोन्ही कर्त्याविषयी आहेत. आणि कर्म काय आहे? प्रथमेत पाहिजे आता. बरोबर. हो. रघुवंशम नाम महाकाव्यम. महाकाव्यम हे प्रथमेत पाहिजे, कारण की ते कर्म आहे आता. आणि नपुसकलिंगी आहे. म्हणून विरचितम पण नपुसकलिंगी झालं, कारण की काव्य नपुसकलिंगी होतं. हो, कळलं. आता आलं कळलं. लक्षात? हा. हो, आता कळलं.
पुढचं घेऊ आपण. अरे बापरे